आपल्याकडे अरुण म्हात्रे सर आणि त्यांचे सहकारी सचिन केळकर सर, प्रसाद नातू सर, सचिन गोबुरे सर, गौरीताई दातार, चित्राताई आकटे आणि शिल्पाताई केळकर असे त्यांचे सहकारी आठवणीतील कविता सादर करणार आहेत. खूप जास्ती मी बोलणार नाही आहे. अरुण म्हात्रे यांची थोडक्यात इंट्रोडक्शन देते. अरुण म्हात्रे म्हटलं की सगळ्यांना उंच झोका तेवढा आठवतो, पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या खूप सुंदर सुंदर आणि गेय कविता आहेत. तर मी जेव्हा सर्च केलं तेव्हा मला हे खूप आवडली एक कविता. त्यातल्या 4 ओळी मी वाचून दाखवते. हे गाणे जेव्हा लिहिले मी खूप मला आठवले, शब्दास हाक देताना आतून रिते होण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. प्रत्येक कवीला त्याचा प्रकार किंवा सादरीकरण पद्धत म्हणजे खरी कविता असं वाटतं. मराठी कवितेमध्ये पसायदान लिहिणारे आपले ज्ञानदेव असोत किंवा आद्य कवी मुकुंदराज असोत किंवा ज्ञानियाचा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात ईश्वराचा अंश आहे हे म्हणणारे आजकाल आधुनिक वाल्मिकी गदिमा असोत. प्रत्येक कवितेचं प्रेझेंटेशन आणि प्रकार, वर्णभेद, जातीभेद वेगळी आहेत. पण आपले संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे असं म्हणतात की मराठी कवितेत अनेक प्रकारच्या आणि जाती वर्णभेद असले तरी या कवींमध्ये सर्व प्रवाह एक होतात. असा मराठीतील एकमेव कवी म्हणजे अरुण म्हात्रे सर. टाळ्या वाजवा. ते पण लिहिलेलं आहे. तर आपल्या समूहातले हे अतिशय दिग्गज लोक आहेत. काही काही मंजिरीताई झाल्या, अरुण सर झाले, शेखर सर झाले, पिटकर सर फोटो काढा, हे पण लिहिलेलं आहे माझा. तर यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. काही आठवणीतल्या जुन्या कविता आहेत, त्याचं सादरीकरण आता आपल्याला सर आणि त्यांचे सहकारी इथे दाखवतील. कृपा करून कुणीही आधी जाऊ नये. मागचं दार बंद करण्यात येणार आहे. कार्यक्रम झाल्यानंतरच सगळ्यांनी हे जागा सोडायची, कारण उद्या सकाळी 8:30 वाजता यायचं, म्हणजे काही नाही आहे कोणाला. सो हा शेवटच्या कार्यक्रमाची सुरुवात होती आहे. या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि आजचं माझ्या दिवसाचं काम संपवते. मला सहन केल्याबद्दल धन्यवाद. पुस्तकप्रेमी संमेलनाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत. खूप छान अशी सुरुवात सकाळी या संमेलनाची झालेली आहे आणि जी एक ओळख अशी व्हायची असते सगळ्या सभासदांची, ती खूप छान झालेली आहे. याचं कारण असं की आपण एकाच अशा अक्षरांच्या सगळ्या जगामध्ये वावरणारे लोक आहोत आणि अक्षरांविषयी प्रेम, पुस्तकांविषयी प्रेम आणि ही अक्षरं निर्माण करणारी सगळी जी सर्जनशील मंडळी आहे, त्यात कवी आहेत, लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, ललित लेखक आहेत, इतिहास संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत. तर या सगळ्यांबद्दल एक अपार प्रेम आपल्या मनामध्ये असतं. त्याचं कारण त्यांनी काहीतरी एक लिहून त्यांना सिद्ध केलेलं असतं आणि ते आपल्याला यासाठी आवडतं की अक्षरांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी जोडले गेलेलो असतो. त्याच्यामुळे अनेक लेखक, अनेक कवी आपण त्यांना भेटलेले नसतो, पण तरीसुद्धा ते आपल्याला खूप जवळचे असतात. किंबहुना पुस्तकप्रेमी ग्रुप असा आहे की ह्या सगळ्या कवी लेखकांना, सगळ्या सर्जनशील कलावंतांना आपल्या फॅमिलीपैकी एक मानणारं असं हे पुस्तकप्रेमी असं ग्रुप आहे. त्यामुळे इथे जेव्हा आपण बोलायला येतो किंवा ऐकायला येतो तेव्हा आपण अदृश्यपणे अशा एका सिस्टीम बरोबर, व्यवस्थेबरोबर बांधले गेलेलो असतो जिथे अनेक वर्षापासून पुस्तकांशी नातं जोडणारी सगळी माणसं निर्माण झालेली आहेत. मग ते पहिलं साहित्य संमेलन घेणारे आमचे न्यायमूर्ती रानडे असू दे, पहिली युगकविता लिहिणारे केशवसुत असू दे, पहिलं नाटक लिहिणारे सांगलीचे प्रख्यात नाटककार असू दे किंवा अगदी किर्लोस्कर असू दे,
ह्या सगळ्यांच्या आठवणी आपल्या मनात येतात. याचं कारण पहिलं काय जे रुजवायचं आहे ते त्या लोकांनी रुजवलेलं आहे. आणि त्या सगळ्या पूर्वसुरींना अभिवादन करून त्यांचं स्मरण करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. कविता हा खूप माझ्या आवडीचा भाग आहे. याचं कारण मी कविता करतो म्हणून नाही, तर कवितांचे जे संस्कार सगळे झालेले आहेत त्या संस्कारांमध्ये मी अत्यंत आनंदी राहिलेलो आहे. आयुष्याची काही वर्षे माझी गावाकडच्या शाळेत गेलेली आहेत. त्याच्यामुळे गावाकडचे शिक्षक, गावाकडचं वातावरण आणि नंतर मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये शाळेमध्ये लाभलेले अनेक मोठे सर शिक्षक यांच्या सगळ्या सहवासातून किंवा त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनातून ही कवितेची गोडी वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळे कधीही कुठलाही कवितेचा कार्यक्रम करताना मला आतून यासाठी समाधान वाटतं की आता याच्यानंतर माझ्या ओठावर जे सगळे ओळी येणार आहेत त्या अशा सगळ्या दिग्गज कवींच्या ओळी आहेत की त्यांनी मीच स्वतःला श्रीमंत करत जाणार आहे, जसं आपण स्वतःला श्रीमंत करत जातो. असं कुठल्या तरी कवीनं लिहिलेलं आहे, म्हणजे मीच लिहिलेलं आहे की शब्दसुरांच्या काठामधूनही असे वाहते गाणे, शब्दसुरांच्या काठामधूनही असे वाहते गाणे, हृदयाच्या ठोक्यावर हलती जशी मनाची पाने. या कवितेच्या वाटेवरती गाव तुझे लागेल अन शब्दांच्या समेसमेवर दाद तुझी मागेल. सूर तेच छेडिता नव्याने बहरून काय येणे, शब्दसुरांच्या काठामधून असे वाहते गाणे. तर हे वाहणारं गाणं जरी आपल्या गळ्यात नसलं तरी आपण ते आपल्या गळ्यातून म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि तीच सगळ्यात मोठी दाद असते आपली. यानंतरचा कार्यक्रम केवळ मी सादर करणार नाही, माझ्याबरोबर सचिन आहे, शिल्पा आहे, आमचे प्रसाद सर आहेत, तुमचं पहिलं नाव सुनील आहे आणि चित्रा आहे आणि गौरी दातार ह्या आहेत. तरी यांची नंतर तुम्हाला ओळखच होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकप्रेमी ग्रुपची सगळ्यात मोठी उपलब्धी ज्याला काय म्हणतो की समजा मी कार्यक्रम करायचं ठरवला आणि मी म्हटलं की मला काही कविता वाचणारे लागतील, काही गायक लागतील, तर ते आपल्याकडे सगळे तयारच असतात. त्याच्यामुळे अत्यंत कम्फर्टेबल असा मी आहे हा कार्यक्रम करताना, कारण मी थोडंसं निवेदन मध्ये करेन आणि बाकीची सगळी धुरा आहे ती या सगळ्या आणि यातला सगळ्यात मोठा भाग असा आहे की मला असं वाटतं की अनेकांना जेव्हा कविता चालू असते कुठलीही ओळखीची, तेव्हा ती त्याच्याबरोबर आपण पण म्हणावी असं वाटत असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या सुरुवातीच्या सगळ्या ज्या कविता निवडलेल्या आहेत त्या कविता आपल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता आहेत. त्याच्यामुळे त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल, तुम्हाला आमच्याबरोबर म्हणता येईल किंवा ज्या कविता स्क्रीनवर चालू असतील त्यांच्याबरोबर तुम्हाला सहभागी होता येईल. तेव्हा हा कार्यक्रम माझा एकट्याचा किंवा ह्या गायकांचा नसून आपल्या सगळ्यांचा आहे. जेवढे सगळे इन्व्हॉल्व होतील, जेवढे सगळे हा कार्यक्रम म्हणतील स्वतःहून, तेवढा हा कार्यक्रम रंगत जाणार आहे. फार वेळ घेणार नाही, 2 तासाचा अगदी कडेकोट कार्यक्रम ठरवलेला आहे. कारण मला जरी किती सांगितलं आमच्या देवटे सरांनी की रात्रभर होऊ द्या, तरी रात्रभर काही करणार नाही. कारण सचिननी सगळं असं आखलेलं आहे की तो मला 2 तासाने सांगणार आहे गप्पा बसा म्हणून आता. तेव्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो माझ्या वतीनं. आणि शांताबाईंच्या एका गोड कवितेनं सुरुवात करतो. शांताबाई कविता कशी येते हे सांगताना इतकं सुंदर त्यांच्या पद्धतीनं सांगतात. शांताबाई म्हणतात की सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिजाचं ओघे मला देवने गेल्या. निळा सावळा इवला तुकडा उतरून ये मजसाठी, आणि आबाळचं ते पदरी झेलून बांधेले मेगाठी. पुनव अवस काळोख चांदणे जुळते एका मेळी, सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी. सारे सामावून मजमध्ये साऱ्यातून मी शिरते, असेच काही काही वेचत झोळी माझी भरते, असेच काही काही वेचत झोळी माझी भरते. तर असं अनेक लोकांनी कवितेची व्याख्या करताना जे सांगितलेलं आहे ते मला सांगावं असं वाटतं. आमचे दुष्यंत कुमार नावाचे कवी आहेत, ते फार गोड सांगतात.
मगाशी हिंदी कवितांचा कार्यक्रम आपण ऐकला तेव्हा मला सतत त्यांची आठवण येत होती. काय लिहितो कवी? दुष्यंत कुमार म्हणतो की मैं जिसे ओढता बिछाता हूँ वो गजल आपको सुनाता हूँ. मी जे अंगावर पांघरून घेते किंवा जो अंतरतो रात्री तेच तुम्हाला ऐकवतो. मैं जिसे ओढ़ता बिछाता हूँ वो गज़ल आपको सुनाता हूँ. एक घना जंगल है तेरी आँखों में मैं जिसमें राह भूल जाता हूँ. एक घना जंगल है तेरी आँखों में मैं जिसमें राह भूल जाता हूँ. तू किसी रेल सी गुजरती हो मैं किसी पुल सा थरथराता हूँ. मैं किसी पुल सा थरथराता हूँ. और जब से बाजू उखड़ गया मेरा और भी वजन उठाता हूँ, और भी वजन उठाता हूँ. तर ही एक धारणा सगळ्या कवींची आहे. आणि अशा अनेक पद्धतीच्या कविता, पण त्यात मी फार जाणार नाही. आजचा कार्यक्रम आहे अभिजात मराठीचा कार्यक्रम. आणि मला असं वाटतं की आपण अभिजात आहोत हे आता मुद्दामून कोणाला ओरडून सांगण्याची गरज राहिलेली नाही किंवा हे सिद्ध करण्याची सुद्धा गरज राहिलेली नाही. आपण हा कार्यक्रम जेव्हा करतो तेव्हा आपण किती अभिजात आहोत हे आपल्याशीच आपण स्वतःला सांगत असतो. आणि आपण किती अभिजात आहोत, त्या अभिजातपणाची दर्जा काय, त्या दर्जा काय अभिजातपणाचा, हे सगळं आपण आपल्यालाच पटवून देत असतो. त्याच्यामुळे इकडे दुसऱ्याला कोणाला पटवून देण्याचं कारणच नाही. आपणच किती अभिजात आहोत याचा आनंद घेत हा सगळा कार्यक्रम आपण करणार आहोत. त्यामुळे हा प्रत्येक कवितेच्या वेळी मला नेहमी असं वाटतं की अभिजातपणाचा हा जो एक खूप आनंद आहे तो आपण घ्यायला हवा. आणि फक्त आता ह्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. हा कार्यक्रम करताना माझ्या मनात असं आलं की आपण कविता तर सगळे म्हणतच असतो, पण तुमच्या हळूहळू असं लक्षात येईल की अनेक कवितांचा प्रभाव तुमच्यावर, गद्य कवितांचा प्रभाव पडायच्या अगोदर तुमच्यापर्यंत आलेली असते ते गाणं. त्या गाण्यातून तुम्ही कवितेपर्यंत पोचलेला असता. मग ते पाठ्यपुस्तकातली कविता असेल, रेडिओवरची गाणी असतील, कार्यक्रमामध्ये ऐकलेली गाणी असतील, कवी संमेलनामध्ये ऐकलेल्या कविता असतील, अनेक ठिकाणी ही जी गाणी आहेत त्या गाण्यातूनच तुमच्यापर्यंत कविता येते. त्याच्यामुळे गाण्यात सर्व माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे, असं जेव्हा पाडगावकर म्हणतात तेव्हा त्यांना तशा पद्धतीचं काही गाणं अभिप्रेत नसतं. त्यांच्यामध्ये कविता नावाची गोष्ट ज्यांच्या आयुष्यात आहे त्यांच्या आयुष्याचं गाणं झालेलं आहे असं ते सतत सांगत असतात. त्याच्यामुळं आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, आपलं गाणं आपण मनापासून म्हटलं पाहिजे, फांदीतून तसं पान फुटलं पाहिजे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण कवितेच्या जवळ जातो. कविता आणि गाणं याच्याबद्दल मी मुद्दामून असं लिहून ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनेक वेळा गाणं लिहिणारी माणसं आहेत ना, हे कवी नाहीच, ते गीतकार आहेत असा नेहमी प्रचार केला जातो किंवा असं बोललं जातं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गदी माडगुळकर. की गदी माडगुळकरांनी इतकी उत्तम गाणी लिहिली, कविता लिहिल्या, पण शेवटपर्यंत त्यांना गीतकार गदी माडगुळकर असंच म्हणायचे. त्यांना कवी म्हणताना अनेक लोकांची जीभ अशी धजावत नसायची. त्याचं कारण मला अजून कळलं नाही. पण मला नेहमी त्यांच्यासाठी नाही पण सगळ्यांसाठी असं सांगावं असं वाटतं की गाण्यातून कविता देण्याचा जो प्रयत्न करतो, म्हणजे भारत आंबे नावाचं इतकं सुंदर उदाहरण आपल्याकडे आहे. त्यांच्या अनेक कवितांची गाणी झालेली आहेत. तर अशी जी गाणी झालेली आहेत त्या गाण्यांना सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. सगळी गाणी तुम्हाला परिचित आहेत. त्याच्या आगेमागे मी जे बोलेन ते फक्त कवितेशी संबंधित असं असेल. तर कविता आणि गाणं हे छोटंसं प्रास्ताविक आहे, ते फक्त करतो आणि थांबतो. कविता आणि गाणं म्हणजे काय, तर एकीकडे शब्द आणि श्वास, तर दुसरीकडे शब्द आणि सूर. एकीकडे आवाज मौनाकडे जाण्याचा आणि दुसरीकडे गुणगुण मौनातून बाहेर पडण्याची. कविता म्हणजे मनातल्या तरंगांची शांत नदी आणि गाणं म्हणजे मनातल्या ओढ्याच्या उघड्या खडकावरून वाहणारा खळाळता झरा. कविता म्हणजे संदिग्धतेचा तलम पडदा, तर गाणं म्हणजे समजणाऱ्या अर्थाचे ठसठसीत अलंकार. कविता म्हणजे डोळ्यातून बोलणं आणि गाणं म्हणजे ओठातून सांगणं. कविता म्हणजे अक्षरातून खुणा करणं आणि गाणं म्हणजे सुरातून स्पर्श करणं, हलवणं. आणि शेवटी कविता म्हणजे काहीतरी कानास सांगणं
आणि गाणं म्हणजे सोबत घेऊन नाचणं. कविता आणि गाणं दोन्हीकडे असते पाणीच. कविता आणि गाणं दोन्हीकडे असते पाणीच. एक ओंजळीत येते तर दुसरे हृदय बुडवते, दुसरे हृदय बुडवते. पण दोन्हीकडे पाणीच असते, दोन्हीकडे पाणीच असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक खूप सुंदर काळ आपण काढलेला आहे शाळेतला, जो आपल्याला कधीही विसरता येत नाही. आणि त्याचं कारण शाळेमध्ये ज्या कविता आपण ऐकलेल्या आहेत त्या कवितांचा इतका प्रभाव आपल्यावर आहे. सुदैवानं आपली जी पिढी आहे, म्हणजे आता आपण असं समजतो की आपण सगळे 40च्या पुढचे 50च्या पुढचे सगळे लोक आहोत. तर आपल्या वेळी ज्या सगळी शाळा होत्या, आपल्याला शिकवणारे शिक्षक होते, त्यांनी जी कविता नावाची गोष्ट आपल्या अशा ओंजळीत ठेवलेली आहे त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर आहे. तुम्ही अजूनसुद्धा शाळा म्हटलं की तुम्हाला मराठीचे शिक्षक आठवतात, मराठीच्या बाई आठवतात, तो फळा आठवतो, तो खडू आठवतो, ती खिडकीमधून कविता चालू असताना बघणं आठवतं. कधीही पूर्वी शाळेची ओळख सांगताना असं सांगायचे की हा जो सामुदायिक आवाज येतो ना कवितांचा, ती जी पांढऱ्या भिंतींची इमारत आहे ती म्हणजे शाळा. असं एक खूप सुंदर वर्णन शाळेचं असायचं. आणि अशा शाळा अनुभवलेले आपण सगळे लोक आहोत. त्याच्यामुळे त्या सगळ्या पूर्वसुरींना मी परत एकदा, सगळ्या गुरूंना मी अभिवादन करतो आणि सुरुवात करतो. थोडासा गमतीचा भाग असा आहे की सगळ्यांनाच काही चांगले शिक्षक मिळत नाहीत. कधी कधी असं होतं की मराठीचा शिक्षक जर का फार असा रागीट असला तर फार कठीण असतं. आमचे एक सर होते, ते हिरवे हिरवे गारगालीचे सुद्धा एवढ्या रागाने म्हणायचे की वर्गातच पिकं पिवळी पडायची आमच्या. आणि दुसरे एक शिक्षक होते, ते खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंधड्या, ही कविता खरं तर इतकी कडक कविता ती, पण इतक्या सौम्यपणे म्हणायचे, पेटी घेऊन यायचे आणि असं खबरदार जर टाच मारुनी, इतकं हळुवार म्हणायचे की एका मुलाने त्यांना विचारलं की सर तुम्हाला एवढी मोठी तलवार दिली आहे, त्याने तुम्ही भेंडीची भाजी काय कापताय म्हणून. तर असं कवितेच्या बाबतीत खूप असतं की तुम्ही जशी कविता म्हणता, जशी कविता शिकून घेता, तसा त्याचा आनंद असतो. असं नुसतं आठवलं तरी मनातल्या मनात त्या सामुदायिक कवितांचा आवाज घुमू लागतो. आठवते ती जुनी शाळा, प्रेमानं मराठी शिकवणारे मास्तर, त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हटलेल्या कित्येक कविता. कवितेचा पहिला संस्कार व्हायचा तो शाळेतच, पाठ्यपुस्तकातला त्या गोड गोड कवितातून. कसे असायचे ते वर्ग, कशा असायच्या त्या शाळा, आणि प्रत्येक इयत्तेप्रमाणे बदलत जाणाऱ्या त्या गोड गोड कविता. उदाहरणार्थ इयत्ता पहिली, इयत्ता पहिलीत आपण आपल्याला फार कळत नसतं, पण शिक्षकांचा गोड आवाज हाच आपल्यासाठी एक आधार असतो. आणि म्हणून ही कविता आपण फार मनापासून म्हणतो. आणि ते सगळं इतकी वर्षे गेलं तरी सुंदर झाडांची सुंदर ही फुलं अशी जी कल्पना आहे ती आपल्या मनात अजून आहे. इयत्ता दुसरीमध्ये किंवा पहिलीमध्येच आणखीन एक कविता आपल्या वाट्याला येते. अजूनही
यानंतर आणखीन एक कविता आहे, ती पुन्हा एकदा लहानपणाच्या आठवणीचीच कविता आहे. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, गारे डोळे फिरविते, नकटे नाक उडविते. भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं, पोळ्या केल्या करपून गेल्या, आडाचं पाणी काढायला गेले, दपकन पडली आत, आणि केळाचं शिकरण करायला गेले, दोनच पडले दात. अशी एक गोड कविता होती. याच्याबरोबरच एक बरं का ग मंदा, काय झालं एकदा, ताई आपली खिशीत होती कसा कसा कांदा, कांदा राहिला हातात, वेळे गेली बोटात, वेळेवरून उठली, नाचत सुटली, धक्क्याने मोरंब्याची बरणीच फुटली, हाय 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 काचेवरी पाय, काच गेली पायात, आता करायचं काय. अशी एक कविता असायची. पण याच्यानंतर एक कविता चौथीत असायची, चौथीत किंवा पाचवीत. ती कविता ऐकल्यावर सगळ्या वर्गाचे डोळे भरलेले असायचे, कारण ही कविता वडिलांनी आपल्या मुलीबद्दल लिहिलेली असायची. आणि ती कविता म्हणायला लागले कोणी, शिक्षक शिकवायला लागले की सगळ्या वर्गाच्या डोळ्यात पाणी असायचं. हां, ते मिळत नसलं तर बेस्ट आहे, आपणच म्हणूया. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा जमुनाई या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले पोरटीला, विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या, गौर चैत्रीची कशाच जुनी येती, रेशमाची पोलकी छिटेले ती. हे बघा असं होतं मग. आता मी मुद्दाम खबरदार म्हणतो, म्हणजे खबरदार म्हणायचं आहे म्हणून. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या, उडवीन राई राई ये वड्या, कुण्या गावाचे पाटील आम्ही, कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरसे, हा मर्द मराठ्याचा आम्ही बच्चा असे, हे हाडे माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी बसे, चाल पुढे चिंदड्या, ओढवीन राई राई. काही लोक आहेत ना, ती अशा जोरदार कविता आहेत ना, ह्या मुद्दाम पाठ करून ठेवतात. यानंतर एक गोड कविता, जी कविता किती वेळा म्हणावी आणि किती वेळा त्याची लक्षात ठेवावी अशी एक कविता आहे. कारण कवितेमध्ये आजी आहे आणि आजीचं घड्याळ आहे. हे आजीचं घड्याळ आपल्याला आचार्य अत्रेंनी लिहिलेलं आहे. म्हणजे अत्रेंनी बाकी कितीही अनेक गोष्टी केल्या असल्या तरी दोन गोष्टींसाठी त्यांना आपण मी खूपच मानतो. त्यातलं एक श्यामची आईमधलं नेसले गी पितांबर हे गाणं, आणि दुसरं आजीचे घड्याळ ही कविता. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक, त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यासती कधीतरी ते सारखे चालते, अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछाण्यावरी, 5:30 ही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी, बाळा झांजर जाहले अरवरा तो कोंबडा उठकी. खरं तर झांजर नावाचा शब्द आपल्याला लहानपणी ह्या कवितेमधून कळला. झांजर सकाळ म्हणजे काय असते ते. आणि ही कविता आपण कुठेही म्हटली, मुंबईत म्हटली, पुण्यात म्हटली, कोल्हापूरमध्ये म्हटली, तरी आपल्या डोक्यात गावच येतं. कारण हे गाव
या आजीच्या सगळ्या कवितेमध्ये आहे. त्याच्यामुळे एका अर्थानं आपलं जे मराठी पण सगळं आहे ते देणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या कविता म्हणजे. याच्यानंतरची कविता आहे, ही कविता म्हणजे परत एकदा असंच आहे, 6वीत का 7वीत ती कविता असायची हो. म्हणजे मुली पूर्ण मोठ्या पण झालेल्या नसायच्या. 6वी 7वीतल्या मुली त्या किती असणार ना, पण त्या ॲडव्हान्समध्ये माहेरच्या आठवणी रडायच्या त्या कवितेमध्ये. लग्नही झालेलं नाही, लग्नाचा पत्ताच नाही. कुठली कविता होती? फार गोड कविता होती, कृब निकुंभ. सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ. AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा. माहेरी जा सुवासाची कर बरसात. माहेरी जा सुवासाची कर बरसात. घाल घाल पिंगा वाऱ्या माझा परसात. माहेरी जा सुवासाची कर बरसात. आहे पोर सांग आईच्या कानात. आई भाऊताचे परे मन खंतावत. विसरले काग भादरात वर्ष झालं. माहेरच्या सुखाला ग मन आठवलं. मी ही कविता ऐकल्यावर फारच व्याकुळ होतो. याचं कारण तर मला कळलं असेल की सगळ्या 6वीतल्या मुली आठवतात. मग याच्यानंतर एक कविता अशीच आहे. ही कविता गोव्यातल्या कारे, दामोदर अच्युत कारे या कवीने लिहिलेली आहे. पण त्यावेळी गोवा आणि महाराष्ट्र वेगळं आहे असं कधी वाटलंच नाही. जसं बोरकर आपले तसे दामोदर कारे आपले, कृब निकुंभ आपले, ग्रेस आपले आणि आमचे सगळे आपलेच. शंकर रामाणी आपले, म्हणजे मी ते गोव्या म्हणून म्हणतो. तर त्यांची कविता होती, वाटते सानुली मंद जुळ कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानो साघेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. हे गाणं सुद्धा, ही कविता सुद्धा तुम्हाला गावाकडेच घेऊन जाते. परत परत ह्या सगळ्या कवितांचं वैशिष्ट्य हेच आहे मला वाटतं की या सगळ्या कवितांची पार्श्वभूमी ही गावची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामुळे मला नेहमी आपलीच कविता आठवली की मी नेहमी असं म्हणतो की आभाळ निळे फडफडते माथ्यावरती आणि खाली तुझे हे आभास मज चकवती. ही हिरवी शाई वनराईची पडते, ही वाट तांबडी गतजन्मावर वळते. हे शेत सांगते खूण पिकांवर येणाऱ्या पक्ष्यांची, आणि तळे पाहते वाटा आपल्या कमळाच्या भक्ष्याची. हा शुभ्र बापुडा पिंजण कापूस चंद्र कणानी सजला, हा माळ होऊनी उत्कट पाणी झेलायला बसला. शेतात लावले दिवे उभ्या कणसांचे, वाऱ्यावर हलती मोती चंद्रमण्यांचे. रस्त्यात राहुनी उभे अडवते सकाळ वळणावरी, पक्षांनी तिजला हळू चालले उन्हाळ किरणांवरी. ही अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे, हा तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे. आणि मी पळत चाललो धूम सोडूनी गवत गोजिरे गाव, ह्या कवितांमधलं गाव. मी पळत चाललो धूम सोडूनी गवत गोजिरे गाव, आणि वहीत माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डाव. वहीत माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डाव. यानंतरची कविता सुद्धा कविता म्हणण्यापेक्षा आपण संध्याकाळी जे सगळे ऋचा बसायला म्हणायचो किंवा परवाच्या बसा म्हणायला बसायचो, शिकवण काय असायची घरातली, ती शिकवण म्हणजे ही शिकवण असायची. सुसंगतीच दागडो सुजनवा कानी पडो, कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो. सदंग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो, वियोग गळता रडो मन भव चरित्री जडो.
किंवा सगळे संत रामदासांचे सगळे अभंग, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या वर्गामध्ये शिकलो किंवा शाळेत शिकलो. त्याच्यामुळे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका हेच मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ, हे जय जय रघुवीर समर्थ आपण त्यावेळी शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एक सगळा प्रभाव आपल्या सगळ्या बोलण्यावर आहे. तुम्हाला माहिती मराठी माणूस आणि इतर माणसं याच्यामध्ये हा मगाशी किर्लोस्कर सर पण म्हणत होते. तुम्हाला हे माहीत असेल की गुजराती माणूस आणि आपण असं जर का कम्पॅरिझन करायला ठरवलं तर आपण फार सुरात आहोत. याचं कारण आपण ह्या सगळ्या कविता सगळ्या गातगातच ऐकलेल्या आहेत. त्याच्यामुळे बेसूर होण्याचा प्रश्नच नाही. ताल आणि लय ही आपल्या अंगात एवढी आहे मराठी अंगामध्ये की शिव्या देताना सुद्धा आपण लयीत शिव्या देतो. असं याच्यानंतर एक काळ मात्र असा आला, या सगळ्या कविता होत्या तुम्हाला माहिती, क्षणोक्षणी पडे उठे परिबळे ओढे बापडी, चुके पतई घेऊन क्षणिक दृष्टीला झापडी, अशी एक आमच्या नावा टिळकांची कविता असायची. आमची आई एक कविता म्हणायची, ती तिच्या काळातली असायची, ती कुठे मला नंतर पाठ्यपुस्तकात मिळाली नाही, पण अफाट दर्यात वाहती वारे बेफाम, जयगडला जाया निघाली संत तुकाराम, अशी एक कविता असायची. त्यात संत तुकाराम कशी बुडाली त्याचं वर्णन असायचं. किंवा अशा अनेक कविता. ह्या कवितेचा सगळा प्रभाव झाल्यावर दुसरा खूप महत्त्वाचा भाग तुमच्या आयुष्यात आला, तो म्हणजे रेडिओवर लागलेली गाणी. त्या काळामध्ये रेडिओ फार कमी ऐकला जायचा, पण गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम करणारी मंडळी असायची. आणि तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला माहीत पण असेल की गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे ही जी सगळी मंडळ होती, सुधीर फडके सुद्धा त्यात असायचे. पण गजाननराव वाटवे जसे पुढे आणि सुधीर फडके मागे, इतकं गजाननराव वाटव्यांचं ते सगळं पर्व चालू होतं. आणि हे कार्यक्रम ऐकायला गणेशोत्सवामध्ये फक्त व्हायचे, 4-4 किलोमीटर चालत जाऊन लोक ऐकायची ही गाणी. कारण त्याच्यामध्ये सगळी प्रेमगीतं पण असायची, देशाची गाणी पण असायची, विरहाची गाणी पण असायची आणि खूप सुंदर गाणी. या सगळ्या गाण्यांनी आपल्याला घडवलं असं मला वाटतं. नेहमी मला असं वाटतं की आमचे सगळे आई वडील कुठल्या गाण्यावर तगले किंवा कवितेमध्ये शिरले तर ती ही सगळी गाणी आहेत. प्रकाश पेटकर म्हणता, अरे अरुण तुम्ही म्हणा ना गाणी, तुम्ही लावताय काय? पण हे मालतीबाई पांड्यांचं गाणं होतं, हे कसं आम्हाला जमणार? हे फारच कठीण गाणं होतं. आणि इतक्या सुरेल, म्हणजे माणिकवर्मा सुद्धा त्याच्या असायच्या, ज्योत्स्ना भोळे पण असायच्या, इतकी सुरेल सुरावट घेऊन ह्या सगळ्या गायिका आल्या होत्या की ती गाणी, अशी गाणी फार कठीण आहे. आता मालतीबाई पांड्यांची जी नात आहे प्रियांका बर्वे, ती आता गाणी म्हणते. पण काय सुंदर वारसा आहे बघा, की तिकडून सुंदर आलेला वारसा आहे. तर ही गाणी म्हणजे त्यावेळची हिट गाणी होती. आणि या हिट गाण्यांमुळे आपल्याला तो जो काळ आहे तो आपला खूप जवळ आल्यासारखा वाटतो. ह्याच्यातलं आणखीन एक गाणं आहे, त्याचं ट्रॅक नाही ना, काय ते गाणं होतं, फांद्यावर बांधिले ग मुली, बांधिले
मधुले पंचमीचा सणाला डोळे मधुले श्रावणाच्या सुरवानी आनंदले भराला श्रावणाच्या सुरवानी आनंदले भराला माझे पण प्राणात घरी नाही आले माझे पण प्राणात घरी नाही आले अंगवरी बांधले गंभीर बोले पंचमीचा सणाला डोळे मधुले सहावी ते MSc हे पूर्ण शिक्षण माझं कराडमध्ये झालेलं आहे आणि तेव्हा नावडीकरांचा पंतांचा कोट म्हणून जो इथे पुण्यात आहे म्हणजे संगमापाशी प्रीती संगमापाशी पंतांचा कोट आहे आणि त्याला अजून पंतांचा कोटच म्हणतात. ओके इथे पंतांच्या कोटामध्ये नावडीकरांचा वाडा आहे. अच्छा तो जुना आहे म्हणजे आता 100 वर्ष पूर्वीचा त्यामुळे तो वाडा पाडायची परमिशन नाहीये तो आहे तसा त्यांनी प्रिझर्व केलेला. ओके आणि तिथे बबनराव नावडेकरांची गाणी म्हणजे असे आम्ही खेळत असताना आम्ही त्या नावडेकर वाड्यात जायचो तेव्हा तिथे ते गाणं म्हणत असतो. वाह वाह क्या बात आहे वाह 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 पण आता ती गाणी ऐकायला लागलं की लक्षात येतं की अरे ही गाणी तर आपण स्वतः ऐकलेली आहे असताना आपण ऐकलेली आहे. या गाण्याचं आणखीन आहे ते सांगतो तेच सांगतोय हे गाणं शंकर जयकिसन यांच्या अनाडी नावाचा चित्रपट आहे. असं म्हणतात की शंकर जयकिसन यांना ती जी चाल आहे ती ह्या गाण्यावरून जे फांद्यावर बांधिले ग मुलीनी हिंदोळे पंछी बनू उड़के चलू बस्त गगन में आज नया राग है दुनिया की चमन में हे गाणं शंकर जयकिसन यांना या गाण्यावरून सुचलं असं म्हटलं जातं. तर त्यावेळी मी अभिमानाने सांगू इच्छिते की गजाननराव वाटव्यांच्या बरोबर मी 4 ते 5 वेळेला कॉम्पेअरिंग करायचं भाग्य मला लाभलेलं आहे. वा 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 शेजारी ते पेटी घेऊन जातात आणि त्या काळामध्ये गजाननराव वाटव्यांचा आवाज इतका असा कानामध्ये घुमलेला असायचा भरलेला असायचा की ते सगळं मी नंतर त्यांचे म्हातारपणी पण कार्यक्रम खूप ऐकले पण मी तरुणपणे ऐकलेले बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल यमुना काठी ताजमहाल यमुना काठी ताजमहाल हे गाणं म्हणजे गजाननराव वाटवे असं मला सतत वाटतं. त्याच्यानंतर एक खूपच गोड गाणं ते गाणं म्हणजे खरं तर उत्तम कविता आहे पण ती कविता आपल्यात इतकी मुरली गेलेली आहे. ती कविता आहे नाही नको पुढचं नको तुम्ही म्हटलं विलास तू हिरवाचा लपविलास तू हिरवाचा सुगंध त्याचा छपेल का प्रीतल पौनी लपेल का प्रीतल पौनी लपेल का लपविलास तू हिरवाचा सुगंध त्याचा छपेल का प्रीतल पौनी लपेल का प्रीतल पौनी लपेल का.
या सगळ्या प्रेमगीतांचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल की याच काळामध्ये हिंदीमध्ये अत्यंत जोरदार काहीतरी गाणी तिकडे आमच्या शम्मी कपूर आणि राज कपूरची आणि देवानंदची असायची. त्याच वेळी अत्यंत सोज्वळपणे शांतपणे आमची मराठी हिरोईन अशी गाणी म्हणत असायची. त्याचा इतका प्रभाव आमच्या सगळ्या कवितेवर किंवा सगळ्या पुढच्या ह्याच्यावर आहे की कविता लिहायची तर ती नाजूकच, प्रेसीवर कविता लिहायची तर नाजूक. म्हणजे वसंत बापटांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मोरपिसासारखी माझ्या डोळ्यापुढे आपला हात हलवत एकदा तू मला म्हणालीस की एक बोट धर माझं. मोरपिसासारखी माझ्या डोळ्यासमोर आपला हात फिरवत एकदा तू म्हणालीस एक बोट धर माझं. मी म्हणालो का, कशासाठी? तू म्हणालीस बोट धर मुकाट्यानं. सुलताना रजियाच्या अदबीनं मी ते बोट धरलं आणि तू टाळी वाजवलीस. मला कळलं हा शिरच्छेदाचा संकेत. हसत तू म्हणालीस तू न धरलेल्या बोटावर तुझं नाव लिहिलेलं होतं. तर अशा पद्धतीनं किती प्रेमभंग त्यावेळी झाले असतील हे सगळं आपल्याला. तो सगळा काळच असा होता की मी पण माझ्या एका कवितेमध्ये ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूरती गेली तरी ही सावली भेटायची असं लिहिलेलं आहे. त्या तिच्या वाटेवरी ती जिंगती झाडे किती, हात देताना मला तिचीच फांदी व्हायची, हात देताना मला माझीच फांदी व्हायची वगैरे. आणि पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे, चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची. आणि मी किती नाही म्हणाले पावले वळती तिथे. भर उन्हात पाठलाग करायला जातो ना शाळेच्या दिवसात, की मी किती नाही म्हणाले पावले वळती तिथे, भर उन्हाला चांदण्याचा लेप ती समजायची. अशा पद्धतीची खूप छान ते दिवस होते. ते दिवस सगळ्या या कवितेमुळे आठवतात. पण प्रेम करायचं ते इतकं नाजूक असं आम्हाला त्या वेळापासून शिकवलेलंच आहे. हे सगळं थोडंसं पुढे आल्यावर आपण गाणी ऐकायला लागलं त्याच्या. ते तुशिरेखेने एका ठिकाणी इतकं सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे तेच प्रेम आपल्याला खरं प्रेम असं वाटतं. ते म्हणाले एका ठिकाणी की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत, पूर्वी असे नव्हते. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत, पूर्वी असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. आणि तू फुलं जी उधळलीस रानभर त्याच्याही झाल्या मग चांदण्या, आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. तर इतक्या सुंदर सुंदर प्रेमकविता येण्याचं कारणच मला असं वाटतं की ह्या सगळी गाणी यांचा सगळा प्रभाव आहे. याच्यानंतर मग मला नेहमी वाटतं की आपण सगळे गावाकडे वाढलो, आणि गावाकडे वाढलो नाही तरी गावाकडची आठवण देणारी सगळी गाणी रेडिओवर लागायची. सकाळची मंगलप्रभात असू दे, रात्रीचा आपल्या वेळ असू दे, दुपारची कामगार सभा असू दे, सगळ्यांवेळी कुठल्या तरी पद्धतीनं गावसारखं तुमच्या असं अंगावर येत असायचं. उदाहरणार्थ सकाळ झाली की सुरेश भटांचं एक अप्रतिम गाणं लागायचं की तुम्ही कसं उठावं सकाळी, तेच जणू सुरेश भटांनी त्यांच्या कवितेतून सांगितलेलं आहे. तर ते गाणं तुम्हाला मी म्हणून दाखवतो, कसं मी म्हणायला तेवढा लायकीचा माणूस नाही ते, पण गाणं किती गोड आहे. म्हणजे सुरेश भट म्हटलं की मला तुम्हाला माहिती असा अगडबंब देह आणि आक्रमक चेहरा आणि असं बोलणं, म्हणजे इतकं असं फटकारल्यासारखं बोलणं, पण लिहिणं इतकं नाजूक की असं नाजूक मला असं वाटत नाही की कसं काय यांच्याकडून यायचं. काय ओळ आहे सकाळची.
सकाळ आपली अशी व्हायची, मग एक खूप सुंदर प्रेमाचं गाणं तुमच्या कानावर पडायचं आणि ते गाणं म्हणजे परत एकदा आपल्या खूप प्रेम करणाऱ्या ज्या शांताबाई शेळके होत्या, त्या शांताबाईंनी एका संस्कृत श्लोकावरून ह्या कवितेची रचना केली होती. पण मला नेहमी असं वाटतं की आपण इतकी नाजूक, इकडे इतकी चंद्र हृदयाची यासाठी झालेलो आहोत, ही सगळी चांदण्यांचा वर्षाव करणारी गाणी या बाईंनी आपल्याला दिलेली आहेत. एक मुद्दा असं आपल्या मनात येईल, हे गाणं पूर्ण का म्हणतो तुम्ही म्हणत नाही, तर खरं तर त्याचं कारण असं आलं की अशी इतकी मोठी गाण्याची लिस्ट आहे की आपल्याला ते करत राहिलं तर पहाटच होईल. त्याच्यामुळे आम्ही एक अंतरात सगळं आटोपत गेलो. याच्यातलं आणखीन एक असंच गाणं आहे जे